त्याच्याखाली कुठले ना वर नाही येणार दोघं एका बाजूला उभं राहा राजा भाऊ दोघं एका बाजूला उभं म्हणजे तो उभा राहिला होता तिथे घे सर ताई पलीकड सर पलीकड सर अमोल दादा ती लोक आत बसवा टाळकर यांच्या आत बसवा ती पलीकड बसली सर पलीकड रा 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 राम कृष्ण
पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती Oh
Oh,
पक्षांगणी उतरती ते का गुंतूनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवना तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमना दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जनम नामार्थ झाला जयाने
ब्रह्म चैतन्य मूर्ति देवराया दंडवत तुझे पाया पक्षांगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागत नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो ते वेगळं आहे. महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्याचं त्याचं योगदान वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. त्यातल्या शांतीच्या बाबतीत सर्वश्रुत असणारे, सर्वश्रेष्ठ असणारे या महाराष्ट्राच्या मातीच्या वारकरी संप्रदायाला ज्यांनी भागवत नावाचा खांब दिला, जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, किंवा मग स्वतःच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा जिथं जिथं ग्रंथ साहित्य संपदा लिहिली तिथं तिथं स्वतःच्या गुरुचं नाव लिहिण्याचं धारष्ट्य जा संताने केलं. नाथांचा कोणताही अभंग बघितला तरी एका म्हणे असं कुठं दिसत नाही शिंदे महाराज. तुकोबांचा अभंग असला तर तुकोबा तुका म्हणे म्हणतात. नामदेवरायांचा अभंग असेल तर नामदेवराय नामा म्हणे म्हणतात. ज्ञानोबरायांचा अभंग असला तर तिथं दोन चरण असतात, दोन शब्द असतात. ज्ञानदेव म्हणे असा असू शकतं, किंवा बाप रखुमा देवी वरू असा असू शकतं. लक्षात ठेवायचं हे. पण जनार्दन स्वामींचं नाव लिहिल्याशिवाय
शांती ब्रह्म नाथांनी कधीही स्वतःची अभंग रचना केली नाही. एकनाथ महाराजांनी एका हे स्वतःच नाव लिहिलं आणि जनार्दने हे स्वतःच्या गुरुचं नाव लिहिलं. स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा गुरुला स्थान देणारे शांती ब्रह्म नाथ बापू आजच्या अभंगामध्ये तुमच्या माझ्यासारख्या असंख्य जीवाची समजूत काढतात. काय म्हणे बुवा, तुमच्या माझ्यासारख्या असंख्य जीवाची समजूत काढतात. माणसाचं आयुष्य म्हटलं की एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, धरदारी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. आयुष्यात एखादा क्षण सुखाचा येतो, पण दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे, किंवा मग संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ या न्यायाने. अरे भाऊ, या प्रपंचाला नेहमी जी सुखाची फळं लागावीत अशी तुमची माझी अपेक्षा असते. म्हणून आपण या प्रपंचाला खत पाणी घालतो. पण का कुणास ठाऊक या लटक्या असणाऱ्या, लबाड असणाऱ्या संसाराला सुखाची फुलं, सुखाची फळं खूप कमी लागतात, पण दुःखाच्या फळानं मात्र हे झाड लगडलेलं दिसतं. एखादा क्षण सुखाचा येतो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एखादा क्षण सुखाचा येतो, पण असे काही दुःखाचे क्षण येतात, त्यावेळी मात्र माणूस स्वतःची समजूतच काढू शकत. काय समजूत काढणार माऊली बुवा तुम्ही तरी? 2 तासासाठी कीर्तनाला येणं सोपं आहे, अभंग घेऊन कीर्तन करणं सोपं आहे, आठवलेली प्रमाण घेणं सोपं आहे. पण ऐका, दुःख 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 कशाला म्हणतात हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या खुर्चीवर बसलेल्या जीवाला विचारा, दुःख कशाला म्हणतात. स्वतःच्या आयुष्यातली तरणी ताटी 3 पोरं मरून गेलेत. किती काय म्हणजे आयुष्यात दुःख दुःख कशाला, याच्यापेक्षा जास्त दुःख कशाला म्हणतात. मी मगाशी फेटा बांधताना सन्मान्य जाफर भाईला एक वाक्य सांगून टाकलं. मी माझ्या आयुष्यामध्ये वर्ष श्राद्धाचे किमान 5000 कीर्तन केले असतील. किती राजा भाऊ, आणि मोठेपणा म्हणून नाही, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत वर्ष श्राद्धाचे किमान 5000 कीर्तन केले असतील. पण एवढं दुःख मी आजपर्यंत कुणाच्या वाट्याला बघितलं नाही, एवढा त्रास आजपर्यंत मी कुणाच्या वाट्याला बघितला नाही. आयुष्यभर त्या व्यक्तीनं स्वतःचं संबंध आयुष्य लेकरं बाळ लहानाची मोठी करण्यासाठी घालवलं. पण काय लागलं नसेल लेकरं लहानाची मोठी करायला. आता सोपं आहे हो, सगळ्या गोष्टी मिळतात, सगळी साधनं जागची जागेवर उपस्थित असतात. पण ज्या काळामध्ये पोटाला खायला अन्न नव्हतं, ज्या काळामध्ये हाताची आणि भाकरीची भेट होत नव्हती, अशा काळामध्ये 3 लेकरं लहानाची मोठी केली. मला मान्य आहे, तुम्ही म्हणाल नियती वागेल तसं करावं लागतं. बापू तुम्ही प्रमाण द्याल, पंढरपूरच्या काळ्या देवाच्या मनात आल्यावर तुम्हाला ते सहन करावं लागतं. पण काय असं तुमच्या पंढरपूरच्या काळ्या देवाचं तरी आम्ही वाईट केलं होतं. एक पोरगा मरून गेला, सहन केलं. लहान धाकटा संदीप गेला, सहन केलं. पण एवढ्या 2 गोष्टी कशा तरी सहन केल्या. सन्माननीय बाळासाहेब होते, आलेली माणसं पाहुणे रावळी सांगायची, अण्णा असू द्या, हे बघा अशोकराव अपघाताने गेले, संदीपराव अपघाताने गेले, पण बाळासाहेब तुमच्या जवळ आहेत, त्यांच्याकडे बघून जगा. नसेल तर अशोकरावांच्या पोरांकडे बघून, पोराकडे बघून जगा. त्या संदीप दादाची मुलगी आहे, तिच्याकडे बघून जगा. बाळासाहेब तुमच्यासाठी आहे, त्यांच्याकडे बघून जगा. एवढं सगळं असताना गेल्या वर्षी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि सन्माननीय बाळासाहेब गेले. काय तुम्ही आम्ही सांत्वन करू, काय तुम्ही आम्ही शब्द वापरू, काय तुमच्या आमच्याकडे शब्द आहेत.
माझ्यासारख्याचे शब्द संपतात तेव्हा मला संतांना विचारावं लागतं, अशा वेळी आम्ही काय करायचं? नातांनी बहुतेक तुमच्या माझ्या मनाची मानसिकता ओळखली आणि नाथ बाबा बोलून गेले. लक्षात ठेवा गड्या, तुम्ही आम्ही प्रचंड हातबल आहे. अहो तुमचं आमचं जगणं हे अंगणात बसलेल्या पाखरासारखं. शिंदे पाहुणे अंगणात बसलेलं पाखरू कुणाला सांगून निघून जात नाही. अंगणात बसलेलं पाखरू तुम्हाला विचारून येत नाही आणि तुम्हाला विचारून जात नाही. भगवंताने त्याला हाक मारली की ते पाखरू उडून जात. बहुतेक तसंच राहत. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुलिया राहते. अंगणात उतरलेलं पाखरू ज्याप्रमाणे अडकून राहत नाही त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा या संसाराला जास्त मिठी मारून जगू नये गड्या. आयुष्यातला कोणता दिवस शेवटचा येईल सांगता येत नाही. आयुष्यातला कोणता क्षण शेवटचा येईल सांगता येत नाही. कोण दिवस येईल काहीचा नाही देहाचा भरवसा. म्हणून लक्षात ठेवा, जगत असताना तैसे असावे संसारी तैसे कैसे. एकतर बापू पाखरासारखं जगता आलं पाहिजे. हाक मारली की भुरकन निघून जाता आलं पाहिजे. नसेल तर एखादा वस्तीकर वस्तीला येतो, एखादा पाहुणा वस्तीला येतो. दादा, वस्तीला आलेला पाहुणा रात्रभर आपल्या जवळ वस्ती करतो, पण सकाळ झाली की त्या पाहुण्यानं उठावं आणि स्वतःच्या मार्गानं स्वतःच्या गावाला स्वतःच्या मुक्कामाला निघून जावं. तुम्ही सगळी माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अधिकारानं मोठी माणसं आहे. थोडं सोपं सांगतो, शांत आहे का? मुळात जीव हे या पृथ्वी तलाचं देणं नाही. जीवाचा मुक्काम आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. चैतन्यमय असणारा हा जीव विशाल बुवा मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे म्हणून हा जीव हित अडकला. 84 लक्ष योनीचा प्रवास करायला निघालेला हा जीव रूपी पाहुणा मानवी देहात येतो, मुक्काम करतो आणि एक दिवशी आयुष्याची पहाट झाली. प्रातःकाल म्हणलं की पहाट समजायचं. आयुष्याची पहाट झाली की तो निघून जातो. लक्षात ठेवा गड्या, या भूतलावर जन्माला आला तुम्ही मालक म्हणून जन्माला नाही आला. कोणत्या गोष्टीचं तुम्ही मालक आहे फक्त सांगा. ज्या देहाला तुम्ही माझं 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 म्हणता, मान्य करा फक्त या देहाचे तुम्ही मालक आहात काय? आणि देहाचे तुम्ही मालक असता तर तुम्ही कानावरची केस पांढरी होऊन दिली असती का? तुमच्या मर्जीनं झाली का? तुमची मर्जी नसताना बऱ्याच जणाला कीर्तनात खाली बसता येत नाही. खाली बसलं की वाटतं पाय पसरावे लागतील. खाली बसलं की वाटतं गुडघे त्रास देतील. गुडघे त्रास देतात, गुडघे दुखतात. तुम्हाला विचारून का तुमच्या मर्जी विरोधात? मर्जी आहे काय तुमची गुडघ्यावर? नाही. बऱ्याच जणाला किती गोड स्वयंपाक असला तरी त्यातला घास खाता येत नाही. कशामुळं? ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणता या देहाचे तुम्ही मालक नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? पंचमहाभूताचा हा देह. देह हा पाचाचा आणला उसना. शेखी ज्याची त्याला देणे आहे. पंचमहाभूतापासून हा देह उसना आणलाय. आणि म्हणून की काय तुम्हाला प्रत्येक वेळी त्याची आठवण करून दिली जाते. ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणता त्या देहाचे तुम्ही मालक नाही. ज्या धन दौलतीला तुम्ही माझे माझे म्हणता त्या धन दौलतीचे तुम्ही मालक नाही. माणसाला सवय राहते, माणूस सांगतो बुवा ह्या बांधापासून ते त्या येड्या बाबळीपर्यंत, अलीकडली नाही अलीकडली नाही, त्या पलीकडल्या येड्या बाबळीपर्यंत माझीच जमीन त्याच्याकडे बघून हसत असते. जमीन सांगते दादा
तुझ्या पंजाचा पंजा नव्हता तवा मी होते. काय काय काय? तुझ्या पंजाचा पंजा नव्हता तवा मी होते, आणि तुझ्या नातूचा नातू नसल तरी सुद्धा मी शिल्लक राहील. सोपं आहे का? जाहीर आहे का गड्या? जे असत्य आहे त्याचे तुम्ही मालकच होऊ शकत नाही. काय म्हणला बुवा? जे असत्य आहे त्याचे तुम्ही मालक होऊ शकत नाही. ह्या जगातल्या कुठल्याच नश्वर गोष्टीचे तुम्ही मालक होऊ शकत नाही. स्वतःला मालक समजू नका. असत्य म्हणजे जो लटका संसार आहे त्याचे तुम्ही मालक होऊ शकत नाही. धन दौलत आहे त्याचे तुम्ही मालक होऊ शकत नाही. असत्य 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 म्हणजे नेमकं काय? विशाल बुवा थोडं बोलतो बारकाई नाही का? सत्य म्हणजे नेमकं काय सांगतो, म्हणजे असत्य म्हणजे काय कळेल. जे काल होतं आज आहे उद्या असेल त्याला सत्य म्हणा. काय 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 म्हणला बुवा? नीट ऐका शिंदे पाहुणे. जे काल होतं आज आहे आणि उद्या असेल त्याला सत्य म्हणा. जे भूतकाळामध्ये होतं आता आहे आणि भविष्यात शिल्लक राहणार आहे त्याला सत्य म्हणा. अजून सांगतो, 100 वर्षापूर्वी होतं आज आहे आणि 100 वर्षानंतर शिल्लक राहील त्याला सत्य म्हणा. माझा हा देह 100 वर्षापूर्वी नव्हता, आज आहे, भविष्यात तो असणार. याचा अर्थ तो सत्य निश्चितच नाही. याचा अर्थ तो सत्य निश्चितच नाही. जगातला अंतिम सत्य देव काल होता आज आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. मृत्यू काल होता आज आहे आणि भविष्यात तो शिल्लक राहील. त्याच्यामुळे ज्या असत्य गोष्टी आहेत त्याच्यावरती मालकी गाजवण्याचा प्रयत्न करू नका. ती भुई तुमच्या आमच्याकडे बघते, हसते, सांगते, दादा तुझा आजा असा छाती फोडायचा त्याचा मृत्यू झाला. बाप याच वाटेने गेला, आयुष्यभर लक्षात ठेवा. आजा गेला, पंजा गेला, शेवटी बाप सुद्धा ह्याच वाटेने जाणार. आजा मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी दुझा ठाव नाही कोटे. तुम्ही कोणी असा गड्या? जाहीर स्वच्छ आहे का? तुम्हाला आम्हाला एक दिवशी त्या वस्ती करासारखा या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे हे मात्र नक्की. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. थांबा थांबा, आम्ही नेमकं काय करावं काही तुम्ही करू शकत नाही. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. मृत्यू कुणाला चुकला नाही, मरण कुणाला चुकलं नाही. फक्त एक आहे, तुम्ही त्या भगवंताला शरण जा. शरण गेल्यावरती मृत्यू चुकेल काय? शरण गेल्यावरती मरण चुकेल काय? अजिबात नाही. शरण गेल्यावर मरण चुकेल का? चुकणार नाही. माळ घातली म्हणून मरण चुकेल काय? अजिबात नाही.
माळ घातल्यावर श्रीमंत? हा हा, हो तुम्ही अपसिद्धांत मानताय काय? नाही नाही, मी सिद्धांतच मानतोय. साधू संतांची चरित्र नीट बघितली आणि बारकाईने बघितली की लक्षात येतं, त्यांनी ज्या ज्यावेळी देवाची सेवा केली त्या त्यावेळी भगवंताने त्यांचे हालच केलेत. उलट उलट कधीतरी एकदा आमची जणीत चिडली होती. त्याला जाब विचारला होता, का म्हणून तो असा तुझा उलटा कारभार सुरू केला रे? का म्हणून तो असं तुझं एवढं सगळं विश्व तुझ्या हातात असताना देवा असा उलटा का वागायला लागला? धुंद झाला तुझा दरबार असं म्हणून जणीनं त्याला जाब विचारला होता. काही नाही का? गळ्यात माळ घातली श्रीमंत, गळ्यात माळ घातली, मरण चुकेल अजिबात नाही. मग शरणागताचा फायदा काय? नीट ऐका. माळ घातली, भगवंताला शरण गेलं, दुःख येणार नाही असं नाही. नीट ऐका, दुःख येणार नाही असं नाही. फक्त किती मोठं दुःख आलं तरी ते पचवण्याची ताकद ज्ञानोबा तुकोबा देतात, म्हणून माळ घालायची, म्हणून त्याला शरण द्यायचं. दुःख येणार नाही असं नाही, येणारच. हे प्रत्येकाच्या वाट्याला आलंय आणि प्रत्येकाला येणार. फक्त किती आलं तरी पचवण्याची ताकद त्याला शरण गेल्यावरती मिळते, म्हणून त्याला शरण जायचं. फायदा काय होईल? शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. शेवटच्या चरणात पाठभेद असू शकतो. एका जनार्दनी शरण भय नाही तया कवन, असा 2 प्रकारचा पाठभेद या अभंगाच्या शेवटच्या चरणात सापडतो. नागबाबा स्वच्छ सांगतात, जगाच्या पाठीवरचा कुठलाही नियम असू द्या, जगाच्या पाठीवरची कुठलीही व्यक्ती असू द्या, त्याने आयुष्यभर लक्षात ठेवा, भगवंताला शरण गेलं की भीती राहत नाही. कारण एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. अंगणात उतरलेला पक्षी थांबला नाही, तुम्हाला आम्हाला जावं लागेल. दारात आलेला पाहुणा थांबला नाही, एक तर त्या पक्षासारखं नाहीतर त्या पाहुण्यासारखं एक दिवशी या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड, अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल. या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण विशाल भाऊ अतिशय बारकाईने एका महाराष्ट्राच्या मातीतला पुणे जिल्ह्यातला एक आदर्श तालुका इंदापूर तालुका, आणि इंदापूर तालुक्यातलं हे छोटंसं असणारं मदनवाडी नावाचं गाव, इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेला असणारं, प्रचंड पश्चिमेला, बहुतेक ही 2-4 गावं संपली की तालुका संपून जातो. इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेला असणारे हे मदनवाडी नावाचं गाव, या गावाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी क्रांती केली, वेगवेगळं वलय स्वतःचं तयार केलं. गावातून जाणारा हा पुणे सोलापूर हायवे या गावासाठी वरदायिनी ठरला, आणि गावासाठी वरदायिनी ठरल्या कारणाने वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ही लोक उतरली. वेगवेगळा व्यवसाय करीत असताना काही कुटुंबांनी मात्र या गावासाठी स्वतःचं प्रचंड मोठं योगदान दिलं. या गावावरती काही कुटुंबांनी प्रचंड मोठे, बापू एक शब्द उच्चारतो, या गावावरच काही कुटुंबांनी उपकार केले. गावाला मोठं करण्यामध्ये, गावाला विकसित करण्यामध्ये, गावाला दिशा देण्यामध्ये जी काही कुटुंब या गावातली आहेत, आता ती गादीवर उभा असल्या कारणे मला 4-2 नावं घेता यायची नाहीत, पण एक नक्की आहे, ज्या देवकाते परिवाराच्या दारात सध्या मी उभा आहे, हे देवकाते परिवार या संबंध गावाला दिशा देणारा परिवार. आदरणीय तात्यांच्या माध्यमातून का होईना पण गावाला प्रचंड मोठ्या पद्धतीने या संबंध परिवारानं दिशा दिली. आणि सगळं चांगलं असताना, सगळ्या गोष्टी चांगल्या असताना, मी जर बरोबर बोलत असेल तर 6 बंधूंपैकी अमोलदादा 3 जण गावात राहिले आणि 3 जण वस्तीवर राहिले. ज्यानं त्याने आपलं कष्ट करावं, आपलं कर्तृत्व करावं आणि आपापल्या कर्तृत्वानं जसं योग्य होईल तसं पण प्रपंच मोठा करावा, ह्या न्यायानं सगळेजण जगत राहिले. आणि असंच जगत असताना या परिवारातलं सगळ्यात आदर्शता मोठा असणारं व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेबांचे वडील म्हणा किंवा आमच्या सगळ्यांसाठी जे आम्ही सगळे ज्यांना अण्णा म्हणतो, पूर्ण नावाचा विचार केला तर आदरणीय कुंडलिकराव गणपतराव देवकाते अण्णा म्हणतात सगळे. अण्णांच्या पत्नीचं नाव विनोताई. दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रपंचाला सुरुवात केली. दादा मगाशी मी बोललो त्याप्रमाणे बऱ्याच खस्ता खाल्ल्या कुटुंबासाठी बरंच योगदान दिलं. मी बरोबर बोलत असेल तर 3 मुलं आणि 3 मुली. सगळ्यात थोरले अशोकराव,
दुसऱ्या क्रमांकाचे आदरणीय बाळासाहेब आणि लहान धाकटे संदीपराव. मुलींच्या बाबतीत विचार करता लताताई, संगीताताई आणि त्या कविताताई अशी ह्या तिघी आणि हे तिघ 6 लेकरांचा सांभाळ अतिशय चांगला केला. मुली बाळांची लग्न लावून दिली. आता सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या. बापू मी 1000 वेळा सांगतो तुम्हाला ही गोष्ट आजही पुन्हा मान्य करावी लागेल. तो पंढरपूरचा काळादेव असाच, त्याचा स्वभावच असा आहे. त्याला एकट्याला तुम्ही इथं उभा केलाय ना, मी तो म्हणतो आज त्याला तुम्ही कटघऱ्यात उभा करा. आज तो आरोपी आहे. आपण 1000 वेळा त्याला जाब विचारू का असा वागतो म्हणून. सगळ्या गोष्टी रास्त केल्या, सगळ्या गोष्टी तंतोतंत झाल्या आणि हळूहळू कुटुंबाला भगवंताने एक 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 दुःखाचा धक्का द्यायला सुरुवात केली. ह्या म्हातारपणामध्ये सुद्धा आदरणीय अण्णांनी हे सगळे धक्के सहन केले. अवली बुवा, थोरले चिरंजीव आदरणीय अशोकराव गेले, अपघातात गेले, सहन केलं. शनिदेवाला गेले होते संदीप दादा आणि अपघात घडला, सहन केलं. पण हे सहन केलं हा शब्द वाटतो तेवढा सोपा नाही. अजून सुद्धा अशोकरावांची लेकरं अण्णांच्या समोर येऊन उभा राहतात आणि विचारतात, सांगा ना कशी होते रे. संदीप दादाची ती मुलगी आहे ना, अजून सुद्धा विचारते कसा होता माझा बाप. सगळ्या प्रश्नाची उत्तर म्हाताऱ्या खांद्यानं आजपर्यंत दिले. हे सगळं केलं, सगळं सहन केलं. गेल्या वर्षी मात्र ह्या सगळ्या दुःखाचा कळस झाला. काही नाही, कुठला आजार पण नाही, कुठलं दुखणं भाणं नाही, कुठला त्रास नाही. सकाळी उठले आदरणीय बाळासाहेबजी आणि सकाळी उठल्यानंतर पत्नीला सांगितलं, ऐकलं का, जरा छातीत दुखल्यासारखं होतंय. नाही म्हणे, जा बरं गायीत जाऊन या, दवाखान्यात जाऊन आले. विशाल बुवा दवाखान्यातून जाऊन आले, शांत म्हणले. डॉक्टरांनी मला सांगितले थोडा आराम करायला, मी आराम करतो. बरं म्हणले, आराम करा. आराम करण्यासाठी घरात थांबले. थोरला मुलगा तो आदेशचा डबा घेऊन गेला होता. आदेश महाराष्ट्र पोलीस होण्यासाठी प्रयत्न करत होता. लय इच्छा होती बाळासाहेबांची, आदेशने पोलीस व्हावं. आज भगवंताच्या दारात उभा राहिल्यानंतर वाईट या गोष्टीचं वाटतं. बाळासाहेबजी, आम्हा सगळ्यांना तुम्हाला निरोप द्यायचा आहे. तुमचा आदेश पोलीस झाला. बरं, आदेश पोलीस झाला. मुंबई शहरमध्ये, मुंबई उपनगरमध्ये, नवी मुंबईमध्ये तो पोलीस सैन्य दलात भरती झाला. फक्त एक आहे, आज पोराच्या खांद्यावर खाकी वर्दी आहे, पोराच्या अंगावर खाकी वर्दी आहे. फक्त त्या वर्दीवर थाप टाकून वा भले शाबास म्हणणारा बाप आता त्याच्या जवळ नाही. त्या लेकराचं दुर्दैव आहे. संदेश डबा द्यायला गेला आणि डबा द्यायला गेल्यानंतर तोपर्यंत छातीत कळ आल्याचं निमित्त झालं. दवाखान्यापर्यंत पोहोचवलं, पण जे घडायला नको होतं तेच घडलं. आदरणीय बाळासाहेबांनी देह ठेवला. ज्या क्षणाला बाळासाहेबांनी देह ठेवला, सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एवढं मोठं विश्व पण एका क्षणात ठेंग वाटायला लागलं. बहिणी बाळांच्या डोळ्याला पाणी आहे. ते लताताई, ती संगीताताई, ती कविताताई विचारतात देवाला, भगवंता एवढा निष्ठुर कसा वागला रे. एक काळ असा होता, आम्ही तिघी जर माहेराकडे निघालो तर 3 रक्या घेऊन आम्ही दारात उभा राहायचो. भावाच्या हातावर राखी बांधताना आनंद वाटायचा. आज आमच्या जवळ राखी शिल्लक आहे, पण ज्या हातावर राखी बांधावी असा एकही हात तो शिल्लक ठेवला नाही. भगवंता का निष्ठुर वागला. सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आहे. कदाचित आज मी असं ठरवलं होतं, विशाल बुवा नको देवाला भांडायला, पण मला आज वाटतं देवा तुझ्या नावाच्या भाकऱ्या तोडून सुद्धा, तुझ्या नावावर जगून सुद्धा आज तुला म्हणावं वाटतं, पांडुरंगा तू चुकलास एवढं मात्र नक्की, तू चूक केलीस एवढं मात्र नक्की. का कुणाष्टो भगवंता सगळ्यांशी चांगला वागला आणि या परिवाराबद्दल मात्र वैर्यासारखाच वागला.
रे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी, बळे बांधुनिया देशी काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, आम्ही देवा तुझी केली होती आशा, बरवे ऋषिकेशा कळू आले, तेव्हा का कुणाष्टो, पण थोडा वैऱ्यासारखाच वागला. आणि हो बाप्पू, वागतो तो वैऱ्यासारखाच. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर मी आणखी इथं हातच्या काकणाला आरसा कशाला, इथं समोर बसलेल्या कित्येकांबरोबर तो वैऱ्यासारखा वागला. पाहुणे समोर बसलेत, त्यांचा भाऊ नेलाय, भाऊ समोर बसलेत, त्यांचा मुलगा नेलाय. नेलाय का नाही? नेलाय का नाही? वागतो तो तसाच वागतो. आदरणीय डायरेक्टर असणारे मुन्नासाहेब मला मागाशी तिथं दिसत होते. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचा अपघात झाला. म्हणजे एक ना अनेक हो, ते असाच वागतो. एकदा सगळ्यांनी मानव जातीने त्याला जाबच विचारला, देवा असं का करत असशील? आमची हे बघ, आमची तशी काही तक्रार नाही, आमचा तसा काही विरोध नाही, माणसं मारतो ह्या गोष्टीला आमचा विरोधच नाही देवा, आम्हाला मान्य आहे. माणसं मरतात म्हणूनच माणसं जगतात. काय 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 माणसं मरतात म्हणूनच माणसं जगतात. 4 लाख वर्षापूर्वी तयार झालेली ही सृष्टी, आजपर्यंत जर एकही माणूस मेला नसता तर माणसांना जगता आलं नसतं. मृत्यू ह्या गोष्टीबद्दल आमचा विरोध नाही, मरणाला आमचा विरोध नाही देवा. अरे माणसं जर मेलीच नसती तर माणसं जगली नसती, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. उगवलेला सूर्य मावळला तर त्याला किंमत आहे, आम्हाला मान्य आहे. झाडाचं पिकलेलं फळ पडलं तर त्याला किंमत आहे. ते जर झाडालाच टिकून राहिलं, ते जर झाडालाच धरून राहिलं तर ते काय उपयोगाचं? मी थोडं स्वच्छ बोलतो दीपक बुवा. सडून मरण्यापेक्षा कोणाच्या तरी उपयोगी पडून गेलेलं कधी चांगला. हे झाडाचं पिकलेलं फळ शिकवतं आपल्याला, ते असं बी सडणार आहे तसं बी मरणार आहे. त्याच्या आयुष्याचा शेवट होणार आहे हे नक्की. फक्त एक आहे, कोणत्या मार्गाने संपायचं हे त्याच्या हातात आहे. जर समजा झाडालाच चिकटून राहिलं, झाडाला चिकटून राहिलं तर सडून मरेल. मग सडून मरण्यापेक्षा कोणाच्या तरी उपयोगाला पडून मेलेलं कधीही चांगलं. देवा, मृत्यू ह्या गोष्टीबद्दल आमची तक्रार नाही, मरणाबद्दल आमची कसली तक्रार नाही. फक्त आमचं मत असं आहे, भगवंता आम्हाला माहिती आहे तू मारायचं ठरवलं तर कुणाला बी मारतो, आणि तारायचं ठरवलं तर कुणाला बी तारतो. मारायचं ठरवलं तर भर मैदानावरचा अभिमन्यू मारतो, आणि तारायचंच ठरवलं तर उत्तरेच्या गर्भातला परीक्षित सुद्धा तारतो. एकाच वाहनात बसलेली काही माणसं मारतो, काही माणसं तारतो. अमोलदादा, पाठीमागले 8 दिवसापूर्वी आमच्या माळशिरस तालुक्यात घटना घडली. मसवडवरून एक पिकअप, छोटं पिकअप होतं ते, मसवडवरून एक पिकअप पंढरपूरच्या दिशेने निघाला आणि माळशिरस तालुक्यात तांदळवाडी हद्दीत आल्यानंतर, त्या हद्दीत आल्यानंतर रस्त्याच्या लगत एक विहीर आहे. आता त्याच्यावर बराच इतिहास झाला, नंतर त्याच्यावर बरंच संशोधन झालं, काही गुन्हे दाखल झाले. मला तिकडे जायचं नाही, माझा तो विषय नाही. मला तुम्हाला जो मुद्दा पटवून द्यायचा आहे, वाचवायचं ठरवल्यावर वाचवतो, मारायचं ठरवल्यावर मारतोच. ऐका गड्या, ते वाहन जे पलटी झालं, त्या वाहनमध्ये छोट्या छोट्या त्या पिकअपमध्ये जवळपास 14 माणसं होती. 14 माणसं होती जाफरभाई, 14 माणसं होती. वाहन पडल्या पाठीमागे एक इरफान नावाचा मुस्लिम समाजाचा पोरगा उभा होता, आणि त्यानं तेवढं सगळं बघितलं. का कुणास ठाऊक, पण एका क्षणात त्याला पिकअप पडल्यालाच कळाल्याबरोबर त्यानं त्या विहिरीत उडी मारली आणि त्याने जवळपास त्यातली 5 माणसं जगवली. त्याच्यानंतर त्याची मुलाखत घेण्यात आली. कोणाची? त्या इरफान नावाच्या पोरग्याची मुलाखत घेण्यात आली. त्यानं दिलेली मुलाखत मी तर म्हणतो 1000 वेळा महाराष्ट्रात दाखवली पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोहोचवली पाहिजे. तो इरफान नावाचा पोरगा सांगतो, एकतर म्हणे मी त्यांना वाचवलं इथपर्यंत ठीक आहे, पण वाचवल्यानंतर का कुणास ठाऊक जाहिरात बनवणाऱ्यांनी पहिल्यांदा माझी जात सांगितली, मग मी वाचवली याची जाहिरात केली. नीट आहे का? म्हणजे जाहिरात बनवणाऱ्यांनी काय सांगितलं, म्हणजे मुस्लिम तरुण धावला यांच्यामध्ये. अरे काय संबंध आहे मुस्लिम आणि हिंदू?
त्याने एवढं गोड वाक्य वापरलं, मला त्याचं वाक्य तंतोतंत सांगू द्या. तो इरफान नावाचा पोरगा सांगतो, काही माणसं बुडत होती आणि मी त्यांना वाचवू शकत होतो. नीट ऐका, काही माणसं बुडत होती, मी त्यांना वाचवू शकत होतो. मला माझा धर्म सांगायचा नाही, बुडणाराचा धर्म मला माहिती नाही, फक्त मला एकच कळतं, बुडणाराला वाचवणं हाच माणूस म्हणून जन्मात आल्यानंतरचा पहिला धर्म आहे. धर्म कुठला असेल, बुडणारा दिसला तर त्याला वाचवणं हा माझा पहिला धर्म आहे. आणि त्या धर्माला प्रमाण मानलं. मी उड्या मारल्या, मी 5 माणसं वाचवली. मला जाहीर सांगू द्या गड्या, आज जो हिंदू मुस्लिम वाद पसरवण्याचा प्रयत्न होतोय, धर्मामध्ये द्वेष निर्माण केला जातोय. बरं, आपण खूप चांगल्या भागात राहतो, काही ठिकाणी हा वाद एवढा प्रचंड विनाकारांचा पसरवला जातोय. माझं स्वच्छ मत आहे, कुठलाच धर्म तुम्हाला वाईट करा शिकवत नाही, कुठलाच धर्म तुम्हाला वाईट वागणूक देत नाही. बरं, आणखी थोडं धाडसाने बोलतो, असा कुठलाच धर्म नाही ज्या धर्मात सगळीच माणसं चांगले आहेत, आणि असा कुठलाच धर्म नाही ज्या धर्मात सगळीच माणसं वाईट आहेत. माणसाला अडचणीच्या काळात मदत करणं त्यापेक्षा बुडणाराला वाचवणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. त्या पोरानं तो धर्म पाळला, आणि त्यापेक्षा त्याच्या पुढचं वाक्य तो पोरगा, माझी मुलाखतही घेऊ नका आणि मला पुन्हा जाहिरातीत आणू नका. त्या 5 जणांना भगवंताने वाचवायचं ठरवलं होतं म्हणून ते 5 वाचले, आणि जे गेले त्यांना भगवंताने मारायचं ठरवलं होतं म्हणून ते गेले. आम्हाला स्वच्छ सांगू द्या गड्या, भगवंता आम्हाला मान्य आहे, मारायचं ठरवलं तर तू कोणालाही मारू शकतो, तारायचं ठरवलं तर तू कोणालाही तारू शकतो. देव तारी त्याला कोण मारी, आणि उलटा असा आहे, देव मारी त्याला कोण तारी. देवा, तुझ्या सत्याला आव्हान करावं एवढं आम्ही मोठं नाही, तुझ्या सत्याला चॅलेंज करावं एवढं आम्ही मोठं नाही, फक्त माणूस म्हणून तुझ्या पुढे उभा राहतो आणि एक विनंती करतो, भगवंता माणसं मारत जा, मारण्याबद्दल दुमत नाही, फक्त एक आहे देवा, लेकरू लहान असताना त्याची कधी आई मारू नको, कधीच नको. वाईट वाटतं. लेकरू लहान असताना जर त्याची आई वारली ना, आयुष्यभर ते लेकरू काही कमवू शकतं, पण त्याला माई कमावता येत नाही एवढं मात्र नक्की. लहान लेकरू आईसाठी रडेल यात काही नवल आहे, IAS अधिकारी असणारे तुकारामजी मुंडे साहेब सुद्धा आई मेल्यानंतर रडतात. याचा अर्थ आईची गरज माणसाला प्रत्येक पावलावरती राहते, प्रत्येक पावलावरती येते. भगवंता, पहिली विनंती आहे, लेकरू लहान असताना त्याची कधी माय मारू नको. दुसरी विनंती आहे, तरणा ताटा कधी कुणाचा पोरगा मारू नको. वाईट वाटत रे देवा, लेकराच्या समोर माय बापाचं प्रेत निघावं, लेकरू मान्य करेल, पण तूच सांग, माय बापाच्या देखत जर लेकराची प्रेत यात्रा निघाली, कसं मान्य करायचं, कसं सहन करायचं. भगवंता, किती कठोर वागत जा, किती निष्ठुर वागत जा, पण लेकरो लहान असताना माय मारू नको, तरणा ताटा कधी कुणाचा पोरगा मारू नको, म्हातारपणी कधी कुणाची बायको मारू नको. देवा, आम्ही सगळे दुःख सहन करीन, आमचं पाड झालंय रे आता वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकून मरावं लागणार आहे, आम्हाला मान्य आहे. मोकळ्या हाताने जावं लागणार आहे, आम्हाला मान्य आहे. आम्हाला या भूतलावरती राहता येणार नाही, आम्हाला मान्य आहे. पाहुणे म्हणून आलो, एक दिवशी निघून जाणार आहे, आम्हाला मान्य आहे. देवा, आजपर्यंत विरोध करणाऱ्या कुणालाच तू जगून दिलं नाही, हेही आम्हाला मान्य आहे. हिरण्यकश्यपूनं भला भयंकर प्रयत्न केला नाही, जगण्यासाठी काय त्याने बारका प्रयत्न केला. दिवसा मारू नको, रात्री मारू नको, देव म्हणला तथाच तू. घरात मारू नको, दारात मारू नको, देव म्हणला तथाच तू. शास्त्राने मारू नको, अस्त्राने मारू नको, देव म्हणला तथाच तू. 12 महिन्यात कधीच मारू नको, देव म्हणला तथाच तू. सगळ्या अटी देवाने पूर्ण केल्या, आणि तरी हिरण्यकश्यपू हसत होता. हिरण्यकश्यपू म्हणे, देवा सगळ्या अटी पूर्ण केल्या, पण 12 महिन्यात कधीच मारायचं नाही असं ठरलं होतं. निवळ
त्याची ती अट पूर्ण करण्यासाठी देवाने अधिकचा 13वा धोंडा काढला आणि 13व्या महिन्यात हिरण्यकश्यपू मारला. खरं सरपंच निवळ त्या हिरण्यकश्यपूसाठी. आता बऱ्याच जणांनी त्याचे बरेच वेगवेगळे विपर्यास केले. काही जणांनी त्या जावयाला अंगठ्या घेतल्या. आता बहुतेक तुम्हाला असं वाटेल महाराजाला घेतल्या नाही म्हणून महाराज रुसला. पण माझं स्वच्छ मत आहे, माझी एक विनंती आहे तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून मला एक निरोप द्यायचा आहे. कुठलीही प्रथा विनाकारांची समोर आणू नका. ज्या उलट ह्या ज्या अशा चुकीच्या चालीरीतीन परंपरा आहेत ना, त्या थोड्याशा संपवण्याचा प्रयत्न करा. बापू मला स्वच्छ बोलू द्या. बऱ्याच जणांनी सध्या यंदा मी बघितलं त्या अधिक महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी जावयाचं पाद्यपूजा केली. पाद्यपूजा म्हणजे पाय पुजले. आणि पाय पुजल्यानंतर त्यांची मुलगी म्हणणारी होती ना, तिनं त्याचे व्हिडिओ काढले आणि स्टेटसला ठेवले. स्टेटस ठेवत असताना तिला असं वाटत होतं मी केवढं मोठं काम केलं. पण एक झालं गड्या, एक झालं. ज्याची ऐपत होती, ज्याची पात्रता होती त्याने ते केलं. पण खरं सांगा, ज्याच्या पोटीच भगवंताने 4-5 मुली दिल्यात त्याने काय करायचं होतं? नाही म्हणजे विनोदाचा विषय अजिबातच नाही. मला थोडं जबाबदारीने सांगू द्या. नको त्या गोष्टीचा दिखावा वाढला की माणूस दुःखात जातो एवढं नक्की. कधीतरी अशा गोष्टी बंद करण्याचा प्रयत्न करा. कधीतरी या गोष्टी बंद करण्याचा प्रयत्न करा. नाना मला स्वच्छ बोलू द्या. आपल्यात अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्या सगळ्यांमध्येच अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण संपवल्या पाहिजेत. जर समजा एखादा माणूस दवाखान्यात ऍडमिट आहे, त्याला भेटायला जाताना अर्धा किलो सफरचंद नेलं पाहिजे का 4-2 रुपयाची मदत केली पाहिजे? काय तुमचं मत? आपली पहिली गडबड काय? किती? 1 किलो न्यायचं सुद्धा धाडस होत नाही आपलं. अर्धाच किलो. आणि चला तुम्ही माझीच माणसं आहे, तुम्ही काय परकी माणसं नाही. स्वच्छ विचारतो, खोटं फक्त कोणी बोलू नका. नेलेलं सफरचंद पेशंटनी खाल्लं का शेजारी बसलेले? शेजारी काय नेलं पाहिजे? माझं स्वच्छ, हे माझी भावना आहे आणि मी तुमचा म्हणून एवढं पोट तिडकीनं सांगतो. एखाद्या पेशंटला भेटायला जात असताना त्याला ते सफरचंदन ती खारीन टोस्टन नेण्यापेक्षा 4-2 रुपयाची मदत ती शेजारी बसलाय ना त्याच्याजवळ करा. दवाखान्याचं बिल भरायला त्याच्या ते उपयोगाला येईल. मी थोडंसं एक नाव घेऊन बोलतो. जैन धर्मियांच्या एखाद्याच्या जर दुकानाचं उद्घाटन असेल तर ते तसलेले पुष्पगुच्छन हे नेत नाहीत. ते जर उद्घाटनाला गेले तर त्याचा जो गल्ला आहे, दुकानाचा गल्ला आहे, खिशात हात घालतात आणि जेवढे पैसे येतील तेवढे त्या गल्ल्यात टाकतात. ही त्यांची त्या दुकानासाठी सगळ्यात मोठी भेट असते. आपण नेलेली फुलं 2 दिवस त्यांनी टेबलला ठेवली आणि 3ऱ्या दिवशी वाळून गेली. 2 दिवस त्याने टेबलला ठेवली आणि 3ऱ्या दिवशी वाळून गेली. आपण फोटो ठेवला, आपण स्टेटस ठेवला त्याचा. समजा मी स्वतःबद्दल बोलतो. आदरणीय विशाल महाराज जाधव यांच्या नवीन व्यवसायाला भेट दिली, शुभेच्छा दिल्या. एक दिवस माझा स्टेटस उपयोगाला आला. लोकांनी बघितलं, मी बघितलं किती जणांनी बघितलाय. मी स्टेटस ठेवून माझं समाधान होत नाही. किती जणांनी बघितलाय हे जोपर्यंत मला बघू तोपर्यंत माझे स्टेटस ठेवलेलाच मला आनंद वाटत नाही. मी स्टेटस बघितला, किती जणांनी स्टेटस बघितला ह्याच्यावरती माझं ठरतं मी गेलेलो, फायद्यात आलं का नाही ते. मी तो स्टेटस ठेवला, पण 2 दिवसानंतर ती फुलं विशाल बुवा तुमच्या काही उपयोगाला आले नाहीत. ऐका, फुलाचं काही क्षणामध्ये कचऱ्यात रूपांतर झालं. पण ती माणसं जेव्हा एखाद्याच्या व्यवसायाला भेटायला जातात तेव्हा मला खूप आदर्श वाटतात. ती माणसं प्रचंड नैतिक मूल्य जपणारी वाटतात. ती कधी असली फुलं वगैरे घेऊन जात नाहीत. स्वतःच्या खिशात हात घालतात आणि खिशात हात घालून ज्याने व्यवसाय उघडला त्याच्या गल्ल्यात टाकतात. त्यांचं असं मत आहे, ते मी विचारलं होतं त्यांना, त्यांचं असं मत आहे कुठलाही व्यवसाय उभा राहिला व्यवसाय वेळ घेतो. व्यवसाय जेव्हा वेळ घेतो तेव्हा त्याला कदाचित लगेच त्याने दुकान उघडलं म्हणून गिराईक आल्यानंतर गिराईकाने खरेदी केली असं होत नसतं म्हणे. काही दिवस त्याला तो व्यवसाय चालवण्यासाठी ते पैसे उपयोगाला येतील. काही दिवस त्याला तो व्यवसाय चालवण्यासाठी ती गोष्ट मदतीला येईल. अशा गोष्टी ते उपयोगाला आणतात आणि अशा गोष्टी ते मदतीला करतात. माझं स्वच्छ मत आहे, जाहीर मत आहे. काही जणांनी जे जावई पुजून त्याचे स्टेटस ठेवले ह्याचे परिणाम बऱ्याच गरीब बापाला भोगावे लागले एवढे मात्र नक्की. नको त्या गोष्टीचा अजिबात दिखावा करू नका. नको त्या गोष्टी अजिबात समाजाच्या पुढे आणू नका. मी कुठपासून बोलत होतो? मी हिरण्यकश्यपू पासून बोलत होतो. बहुतेक त्याने
बहुतेक त्याने मरू नये याच्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण शेवटी 13वा महिना काढून हिरण्यकशिपू मारला एवढं मात्र नक्की. दुर्योधनाच्या बाबतीत विचार करता दुर्योधनाने प्रयत्न केले, दुर्योधन मेला. राजा रावणाने प्रयत्न केले, राजा रावण मेला. मी 1000 वेळा सांगेन, मायकल जॅक्सन सारखा नाचणारा होता, त्या मायकल जॅक्सन सारख्या नाचणाऱ्याने स्वतःच्या धिमतीला 12 डॉक्टर घरात ठेवले होते. त्याचं स्वतःचं अन्न रोज चेक होऊन यायचं, मग तो ते अन्न खायचा. त्याला मरावं लागलं. त्याने एकदा विचारलं होतं स्वतःच्या डॉक्टरांना, मी मरण कसा? डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं, एकतर तुम्ही लिव्हर खराब होऊन मराल किंवा तुम्ही किडनी खराब होऊन मराल. या 2 गोष्टी खराब होऊन तुम्ही मरू शकता. फक्त तुमचं नशीब चांगलं आहे. या दोन्ही गोष्टी प्रत्यारोपित केल्या जाऊ शकतात. प्रत्यारोपित म्हणजे एकाची किडनी दुसऱ्याला दिली जाऊ शकते, एकाचं लिव्हर दुसऱ्याला दिलं जाऊ शकतं. तुमचं नशीब चांगलं आहे. ह्या 2 गोष्टी खराब होऊ शकतात आणि त्या दोन्ही बदलता येतात. त्याने तशी 2 माणसं विकत घेतली होती. 2 माणसं विकत घेतली होती, ज्याच्याबरोबर त्याचं लिव्हर मॅच होत होतं, ज्याच्याबरोबर त्याची किडनी मॅच होत होती. काही इच्छा नव्हती. त्याला 150 वर्ष आयुष्य जगायचं होतं, पण 150 वर्ष आयुष्याचं स्वप्न बघणारा, 150 वर्ष आयुष्याचं स्वप्न बघणारा मायकल जॅक्सन वयाच्या 48व्या वर्षी मरून गेला हे मात्र नक्की. ऐका, कीर्तनात बसलेले असाल, मंडपात बसलेले असाल, मंडपाच्या बाहेर उभा असाल, मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य आहे आणि कोणत्या ना कोणत्या दिवशी ते तुमच्या वाट्याला येणार आहे हे मात्र नक्की. बुवा, बहुतेक याच मृत्यूचा अंदाज नाथांना आला होता. नाथांनी जे वर्णन केलं ते उगीच नाही, नाथांनी जे शब्द वापरले ते उगीच नाही. नाथ बाबा पारायण करत असताना शेजारी गिरजा काकू उभा राहिल्या आणि गिरजा काकूंनी नाथांच्या हातातला ग्रंथ बघितला. नाथांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ होता. गिरजा काकूंनी सहज प्रश्न विचारला, नाथ नाथ. जी गिरजा, जी म्हणायची जुनी माणसं, पती पत्नीला जी म्हणायचा, पत्नी पतीला जी म्हणायची. जी गिरजा, नाथ प्रश्न विचारायचा. काय का कोणास ठो, पण काही माणसं वार्धक्यानं जातात, तर ज्ञानोबारायांसारखी काही माणसं आयुष्याच्या मध्यातूनच जातात. हो, काय कारण? ताट बसा आणि नीट ऐका. नाथांना प्रश्न विचारला गिरजा काकूंनी. नाथ, असं का? काही माणसं आयुष्याच्या वृद्धापकाळापर्यंत जगतात, काही माणसं मात्र आयुष्याच्या मध्यातून निघून जातात. असं का घडतं नाथ? नाथ बाबांनी गिरजा काकूच्या प्रश्नाची उत्तर द्यायला सुरुवात केली. गिरजा, हे बघा, आयुष्य म्हटलं की भगवंताने ज्याची त्याला मोजून दिलंय, ज्याची त्याला तोलून दिलंय, ज्याची त्याला मोलून दिलंय. तुमच्या आयुष्यातला अंतिम क्षण ठरलाय, अंतिम वार ठरलाय, अंतिम तारीख ठरली, अंतिम ठिकाण ठरलंय, कारण ठरलंय. फक्त एक आहे, ते कारण अजून जिवंत झालं नाही, ती वेळ अजून आली नाही, म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे. ज्या क्षणाला तो वेळ येणार, ती क्षण येणार, ते ठिकाण येणार, त्या क्षणाला तुम्हाला आम्हाला सुद्धा जावं लागणार निश्चित. गिरजा, सामान्य जीवाला जावं लागतं यात काही नवल आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे संत जन्माला आले, त्या प्रत्येक संताला स्वतःच्या परिवारातलं कोणी ना कोणी डोळ्यात देखत गमवावं लागलं हे नक्की. तुकोबांच्या डोळ्या देखत त्यांची पत्नी गेली, तुकोबांच्या डोळ्या देखत त्यांचा मुलगा गेला, ज्ञानोबांच्या डोळ्या देखत मायबाप गेले. चोखोबरायाच्या डोळ्या देखत त्यांचे वडील गेले, सावता बाबाच्या डोळ्या देखत, सावता बाबाच्या डोळ्या देखत त्यांच्या आयुष्यातली कित्येक माणसं गेली. गोरोबा काका देखत त्यांचा मुलगा गेला. विशाल बुवा, ज्या लाखा कोलाट्याचं तुम्ही एवढ्या वेळा नाव घेता, लाख्या कोलाटी ढोल वाजवण्याचं काम करत होत. एक दिवशी 3 जण निघाले. लाखाची पत्नी आणि लाखाची मुलगी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने तथा तारेवरची कसरत करण्याच्या निमित्ताने 3 फिरत होते. दीपक बुवा का कुणास ठाऊक, पण 3 3 वाटा निवडला आणि 3 वाटेने निघून गेले. लाख्या कोलाटी एका गल्लीमध्ये, त्याची पत्नी एका गल्लीमध्ये, तरणी ताटी पोर एका गल्लीमध्ये.
सायंकाळ झाली. लाख्या कोल्हाटी घरी पोहोचला. पत्नी घरी पोहोचली. दिवस मावळतीकडे झुकला. लाख्याने पत्नीला विचारलं, उशीर झाला, बाई आली नाही अजून. मुलीला बाई म्हणायची. बाई आली नाही अजून. येईल, वाट बघू. माळ रानाच्या एका टेकडीवरती लाख्या कोल्हाट्याची झोपडी आहे. झोपडी कसली? पाल आहे. झोपडी आणि पाल मध्ये फरक आहे काय राजा भाऊ? झोपडी आणि पाल मध्ये फरक आहे काय? फरक आहे? कायम असते झोपडी, तात्पुरत असतं पाल. छोटा फरक आहे. लाख्या कोल्हाट्याचं पाल आहे, माळावरती आहे, उंच टोकावर. एक मशाल पेटली आहे. पेटत्या मशालीमध्ये ते दोघं मुलीची वाट बघतायत. दिवस मावळून गेला, रात्र झाली. काळ आताचा नव्हता, त्याच्यामुळे संपर्क करता येत नव्हता. आताच्या काळामध्ये संपर्क करतो माणूस, कुठपर्यंत आला विचारतं, कधी येणारा विचारतो. पण काळ तसा होता, प्रखर होता, त्याच्यामुळे विचारता येत नव्हतं. कोणाला काही विचारता येणार नाही. अशा अवस्थेत सायंकाळ झाली, रात्र झाली. रात्र झाल्यानंतर त्या दोघांनी एकमेकाकडे बघायला सुरुवात केली. काय झालं असेल कुणा असतो. लाख्या कोल्हाट्याची पत्नी बडी बहादूर, प्रचंड शूर, प्रचंड शूर. हो, ही मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा त्या मुलीला झोळीत ठेवलं होतं. त्या मुलीवरती एका वाघाने हल्ला केलता. लाख्या कोल्हाट्याच्या पत्नीनं भाल्याच्या टोकाच्या साहाय्याने वाघ जीव मारला होता. प्रचंड शूर लाख्या कोल्हाट्याची पत्नी. पण प्रचंड शूर असणारी रणरागिणी जेव्हा आई होते ना, तेव्हा का कोणाष्ट पण तिच्या भावना ओतप्रोत भरलेल्या असतात एवढं मात्र नक्की. तेव्हा मात्र ती हातबल होते एवढं मात्र नक्की. आईच्या डोळ्याला पाणी यायला लागलं. जा म्हणे तुम्ही धावत. मुलगी आली नाही, एवढा वेळ झाला, माझी ताई आली नाही. तुम्ही जा धावत, आणि धावत जाऊन तुम्ही तिची चौकशी करून या. लाख्या म्हणे थोडा वेळ थांबतो, आणि नाही आली तर जातो. मशाल पेटती होती. पेटत्या मशालीकडे बघितलं, आणि त्या पेटत्या मशालीमध्ये दारात कुणीतरी उभा राहिल्यासारखं दिसलं. पण काय कुणास ठाऊक. लाख्याने हाक मारली, कोण आहे? पुढे या. एकटी जागेवर उभे. अंधारानं लक्षात येत नव्हतं कोण आहे. लाख्या कोल्हाटी उठला, पत्नी उठली. दोघ जण मंद पावलं टाकत बाहेर आले. बाहेर येऊन बघितलं, कोणीतरी मूर्ती, कोणीतरी व्यक्ती उभी आहे. जाणीव झाली. दोघं धावत आले. पुढे आल्यानंतर बघितलं, डोक्यावरती टोपली घेऊन लेक उभी होती. बाई बाई, अगं आत ये ना. डोक्यावरची टोपली घेतली आणि 4 पावलं मागं सरली. डोक्यावरची टोपली खाली टाकली. टोपली रिकामी दिसल्याबरोबर लाख्याने विचारलं, पोरी काय झालं? बाबा स्पर्श करू नका मला, असं शरीर वाटलंय. असं बोलू नाही पोरी, काय झालं? बाबा भिक्षा मागण्याच्या निमित्ताने एका जहागीरदाराच्या दारात उभी राहील, आणि त्या जहागीरदाराने भिक्षा मागण्यासाठी हात बोलू. तुम्ही सांगितलं होतं बाबा मला, पोरी ओठ उपाशी राहिलं तरी चालेल, पण मर्यादेचा उंबरा मात्र कधी ओलांडू नको. माझं स्वच्छ मत आहे गड्या, आजच्या धावपळीच्या युगात पैसा पाणी प्रचंड कमवा, पण काही गोष्टी पोरा लेकरांना सांगून ठेवा. एवढं नक्की सांगा, ओठ उपाशी राहिलं तरी चालेल, पण मर्यादेचा उंबरा कोणी ओलांडला नाही पाहिजे. नक्की बाबा का कुणास, पण तुम्ही सांगितलेले शब्द त्यावेळी आठवले नाही. त्या जहागीरदाराने भाकरी देतो म्हणून हाक मारली. मी त्याच्या घरात गेली आणि त्या जहागीरदाराने माझ्यावरती अत्याचार केला, बाटवलंय शरीर. पुरी पुरी पुढे
बाप आहे ना तो, पुढे म्हणत होता, पण माघारी फिरली. डोक्यावरची टोपली कधीच टाकून दिली ती. धावत गेली. धावत गेल्यानंतर का नास, पण ज्या डोंगरावरती, उंच डोंगरावरती होती, त्या उंच डोंगराच्या कड्यावरून तिने स्वतःच शरीर झोकून दिलं. आजपर्यंत कधी कुणाशी वाईट न वागलेला लाख्या, आजपर्यंत कुणाशी वैर न केलेला लाख्या, आजपर्यंत भगवंताची साधना केलेला लाख्या, पण आज मात्र हतबल झाला. ढोल खाली ठेवला, टिपरो खाली ठेवला. भगवंता, माझ्या डोळ्या देखत तू माझं लेकरू मारलं, आजपासून माझ्या लेकी देव मेला असं त्याला असेल. ह्या ढोलाला हात लावणार नाही, या टिपऱ्याला हात लावणार नाही. नवल वाटेल तुम्हाला, लाख्या कोलाट्याने ढोल खाली ठेवला. त्या दिवशी ह्या पंढरपूरच्या काळ्या देवानं स्वतःच्या बायकोला रुक्मिणीला कोलाटणीचं रूप घ्यायला लावलं. स्वतः कोलाटी झाला, रुक्मिणीला तारेवर नाचायला लावलं, आणि जगाच्या बापानं लाख्या कोलाट्याचा ढोल वाजवला. ऐका गड्या, देवा, सगळ्यांशी चांगला वागणारा तू, सगळ्यांशी गोड वागणारा तू, पण साधू संतांच्या वाट्याला सुद्धा मृत्यू नावाची गोष्ट त्याने आणून दिली, एवढं मात्र नक्की. नाथांना गिरिजा काकूंनी विचारलं होतं, नाथ, माऊलींसारखे माणसं अर्ध्यातून का निघून जातात? नाथ सांगतात, गिरिजा, मृत्यू अंतिम सत्य सगळ्यांना मान्य करावं लागलं ग. साधू संतांच्या घरात सुद्धा ह्या घटना घडल्या. आणि ज्ञानोबारायांबद्दल जर बोलत असशील तर माऊलींनी जगातून जाण्याचा निरोप घेतला, निर्णय घेतला. त्या पंढरपुरात उभा राहिले. देवाला सांगितलं, देवा, मला समाधी घ्यायला तुमच्या दारात जागा द्या. देवानं होकार दिला, पण नामदेवरायांना सांगितलं, भगवंत, असं नाही. पंढरपुरात तुमच्या दारात समाधी घेण्याचा मान या नामदेवाचा. ज्ञानोबांचं स्थळ ठरलंय. ज्ञानोबांसाठी तिथं त्या सिद्धेश्वराच्या शेजारी, सिद्धेश्वराच्या मंदिराच्या शेजारी जागा उपलब्ध आहे. ज्ञानोबांनी आळंदीला जावं, तिथं समाधी घ्यावी. माऊलींनी समाधीची जागा हेरली. समाधीचा दिवस निश्चित झाला. ज्या दिवशी समाधी घेणार त्या दिवशी सकाळी ज्ञानोबा उठले. तिन्ही भावंड उठली. माऊलींनी स्नान केलं, इंद्रायणीला स्नान केलं. इंद्रायणीला स्नान करून माऊली निघाले. निवृत्ती दादांनी हात पकडला, देवाने हात पकडला. देव निवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावल्या. मंद पावलांनी ज्ञानोबा निघाले विशाल देवा. सगळी माणसं हळहळली. माणसांची भली मोठी गंमत आहे बापू, नाही? जिवंत माणसाला त्रास देतात आणि मेलेल्याला खांदा देतात. माणसं आहेत ही. जिवंत माणसाची निंदा करतात आणि मेलेल्याची स्तुती करतात. जोपर्यंत डोळे उघडे आहेत तोपर्यंत कधी आधार दिसू देत नाही, आणि डोळे झाकल्यानंतर आभार मानत सुटतात. माणसंच आहेत बहुतेक हे. असो, निघाले माऊली. अखंड विश्वाला प्रेम दिलेले, अखंड विश्वाला माया दिलेले हे निवृत्ती दादा समोर आले. ज्ञाना, नका जाऊ तुम्ही, आमच्यापेक्षा लहान ना तुम्ही. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराठे. देवा, थोरल्यानं थांबावं, धाकट्यानं निघून जावं, तुला तरी पडतं का रे? लहान धाकटी मुक्त आले. माऊलींच्या पायाला कडाडून मिठी मारली. दादा, जाऊ नको बरं,
माय बाप मरून गेले त्या दिवशी ज्ञान दादा मी तुला विचारलं होतं, दादा आजपासून या मुक्तीला आई तू म्हणला होतास मुक्ते, आजपासून हा ज्ञान दादा हीच तुझी आई, ज्ञान दादा हाच तुझा बाप. दादा ताटी लावून बसला होता तेव्हा मीच उठवला तुला, दुनियेचा मार्ग दाखवला, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. मी शिकवलं होतं का नाही तुला? विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. अरे दुनियाच ते दादा, दुनियेने बोलायचं असतं, ज्याला मोठं व्हायचं त्याने जास्त मनावर नसतं घ्यायचं. आणि माझं स्वच्छ मत आहे गड्या, ज्याला वाटतं आजही आपण मोठं व्हावं त्याने मनावर घेत जाऊ नका. कानावर आलेल्या सगळ्याच गोष्टी मनावर घेऊ नका. माऊली बुवा, दीपक बुवा, ज्याला हे जमलं त्याने आयुष्य जिंकलं गेल्या. कानावर काय बापू किती घटना येतात, मग सगळ्याच मनावर घेत बसतं का? आणि तेवढं मनावर घेऊन तरी काय, गरजेपेक्षा जास्त गंभीर होऊन जगण्यात कसलीच मजा राहिली नाही. खूप गंभीर झाली हो माणसं. बरं तुमच्या आधी जे होतं तुमच्या नंतर राहणार आहे. माणूसच जातोय बापू, नाहीतर कोणा वाचून काय नडतं. एखादी व्यक्ती गेली तर आपल्यासारख्याच्यात गोरगरिबाच्यात किमान वर्षभर कुठला आनंदाचा सोहळा करत नाही. किमान आपण वर्षभर तरी, भले मोठमोठाली माणसं गेली काही कोणाला घेणं देणं नाही. माझं स्वच्छ मत आहे गड्या. नाही जास्त गंभीर होऊन आयुष्य जगूच नका, काय नडणार नाही तुमच्यावर. स्वर्गीय इंदिरा गांधी गेल्या तरी देश चालला, आदरणीय अजितदादा सारखा मोठा माणूस गेला तरी महाराष्ट्र जसाच्या तसा चालला. काय नडल आपल्यावर? कोण आहे आपण? एक तर निश्चित आहे विशाल बुवा, तुम्ही किती पळपळ पळाला मरमर मारला तरी आपला रुपया बी तुमच्या सोबत येणार नाही, सिद्ध झालंय. अजून बी कागद किती गोजबाईच्या माळावरती फडफड फडफड करणार. नका जास्त गंभीर होऊन जगू, जास्त गंभीर होऊन जगू नका, स्वतःला जास्त मोठं समजून जगू नका. रती महारथी दिग्गज मातीत घातले त्या मातीला नाही. जगजेता सिकंदर सुद्धा मरताना म्हणला, मरताना त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली, मी मेल्यावर माझे हात असे बांधू नका म्हणला, माझ्या मड्याबरोबर असे बाहेर ठेवा, बाहेर. म्हणजे 4-2 रुपये आलेत म्हणून जिकडे फुगण्यात ना त्यांच्या ध्यानात येईल एवढा मोठा होता तरी मोकळ्या हाताने गेलाय. भले दिग्गज माणसं गेली हो. जास्त गंभीर होऊन आयुष्य जगूच ना. शक्य होईल तेवढा आयुष्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा ना, आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. नका जास्त गंभीर होऊन जाऊ. जे परिणाम आहेत ते येणारच आहेत, जे परिणाम आहेत ते तसे होणारच आहेत. ज्या घटना विधी लिखित तशाच घटणार आहेत. तुमच्या आमच्या गांभीर्य घेण्यानं त्याच्यात बदल होणार नाही आणि तुमच्या आमच्या सहज घेण्यानं त्याच्यात बदल होणार नाही. काही झालं तरी त्या घटना रोज सूर्य उगवतोच आहे, त्याच्यात काय बदल झाला? मावळतोच आहे, त्याच्यात काय. गरजेपेक्षा जास्त गंभीर बी होऊ नका. माणसं गरजे एवढी गंभीर झाल्यात, मी सहज बोलतो, रोज बघत असतात. माऊली बुवा काही माणसं विनोदावर हसू शकत नाहीत, एवढी दरिद्री झाल्या. एखाद्याचं दुःख बघून त्याच्या डोळ्याला पाणी येत नाही, एवढी दरिद्री झाल्या. कुठला मोठेपणा मिरवता हेच मला कळत नाही. ह्याला मोठेपणा म्हणतात काय? पाहुण्यांचा निलाव करून घेतलेला जर तो मोठेपणा असेल तर तो आमच्यासाठी खोटारडा दिखावा आणि बडेजाव आहे. वेगळे बडेजाव सोडूनच द्या. समोरच्याचं दुःख बघून डोळ्याला पाणी आलं पाहिजे. समोरच्याच्या आयुष्यातला आनंद बघून तुम्हाला आनंदच वाटला पाहिजे. त्या जीवाकडे बघितल्यानंतर तुमच्या डोळ्याला जर पाणी येत नसेल, आदरणीय अण्णांचं दुःख बघितल्यानंतर जर तुमच्या डोळ्याला पाणी येत नसेल, ज्यांनी ऐन तारुण्यातली 3 मुलं गमावली त्यांच्याकडे बघून जर तुमच्या डोळ्याला पाणी येत नसेल तर एकदा तपासून घ्या. मेंदू जिवंत आहे पण मन मरून गेलंय बहुतेक तुमचं. नका लय गंभीर होऊन जाऊ. चला थोडं समजून घेऊन जाऊ. ज्ञानोबांसारखा मोठा माणूस निघाला, विनंती केली, दादा जाऊ नको रे, भाऊ गेल्यानंतर कसं जगावं बहिणीनं, सांग दादा. तुझ्यासाठी उभा राहत होती, तुझ्याकडे बघून जगत होती, आई म्हणून तुझ्याकडे बघायची, बाप म्हणून तुझ्याकडे बघायची. ऐन रक्षाबंधनाच्या सणाला दादा तुझी आठवण येईल ना रे. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर आदरणीय बाळासाहेबांना 3 बहिणी आहेत, विचारून घ्या ना यंदाच्या रक्षाबंधनाला काय अवस्था झाली. तिथे मदनवाडीचं पारायण सुरू होतं.
सगळी माणसं पारायणामध्ये मशगूल होती. तिन्ही बहिणी दारात येऊन उभा राहिल्या, राख्या घेऊन आल्या. पण आईकडं बापाकडे बघितलं. म्हातारा बाप म्हातारी आई बघितली. वाईट वाटतं वाजून सुद्धा, डोळ्याला पाणी येतं. भगवंता तिघातला एक तरी. ते शेवटी त्या सगळ्यांना बाजूला सारून ज्ञानोबा निघाले. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस. शांती ब्रह्मनाथांनी गिरजाची समजूत काढता काढता शब्द वापरले. गिरजा, काही माणसं जन्माला येतात, स्वतःचा कार्यभाग उरकतात आणि एका क्षणात निघून जातात. अगं तसंच जगायचं असतं गिरिजे. दारात आलेलं पाखरू बघ ना, दारात येतं, दाणे टिपतं, उडून जातं, ते का गुंतून राहतं काय? उतरलेलं पाखरू ज्याप्रमाणे एका क्षणाला निघून जातं तसंच राहावं. एकतर माणसाने जगत असताना पक्ष्यासारखं जगावं, कशात अडकून राहू नये. नसेल तर दुसरा दृष्टांत दिला, एखाद्या वस्तीकरासारखं जगावं. सोपं सांगतो बाप्पा, ऐका. वस्तीकरासारखं जगायचं म्हणजे काय? पहिली गोष्ट अख्खं जग माझं आहे असं समजून जगा. काय 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 अख्खं जग माझं आहे असं समजून जगा. नाहीतर दुसरं, जगात कुणीच माझं नाही असं समजून जगा. दोन पर्याय. कुठला जमतोय बघा. अख्खं जग माझंच आहे, हे विश्वची माझे घर असं म्हणून जगा. नसेल तर जगात कुणीच माझं नाही, लटका व्यवहार ह्या न्यायानं सगळं जगच माझं नाही असं समजून जगा. जास्त मायेत अडकून राहू नका, जास्त स्वतःच्या विचारात अडकून राहू नका, जास्त स्वतःला एवढं गंभीर करून जगू नका. मी पुन्हा सांगतोय गड्या, अंगणात असणारं पाखरू कधी गंभीर होऊन जगत नाही. दारात आलेला पाहुणा कधी गंभीर होऊन जगत नाही. दारात आलेल्या पाहुण्याचा परिस्थितीवरती कुठला परिणाम होत नाही. परिस्थितीचा पाहुणा कधी स्वतःवर परिणाम करून घेत नाही. बहुतेक पाहुण्यासारखं जगा. वस्तीकर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला. असाच एक वस्तीकर या वस्तीला आला, वस्तीत राहिला. आदरणीय बाळासाहेबांसारखा तो वस्तीकर गेल्या वर्षी निघून गेला. घटनेला वर्ष पूर्ण होतं गड्या. आज मात्र वर्ष होऊन सुद्धा प्रत्येकाच्या पापण्यांच्या कडा ओल्या होतात. बहुतेक प्रत्येकाच्या काळजात त्यांची असणारी ती प्रतिमा, प्रत्येकाच्या काळजात त्यांचे असणारे ते विचार आजही जिवंत आहेत एवढं मात्र नक्की. आणि सगळे विसरतील हो, पण ती लेकरं बाळ विसरू शकत नाहीत एवढं मात्र नक्की. माझी स्वच्छ साधी भावना आहे, त्या दोन्ही पोरांचं झालेलं आयुष्याचं हे कल्याण बघण्यासाठी किमान ते शिल्लक राहायला पाहिजे होते. पुनरावृत्ती करतो त्या गोष्टीची. तो आदेश पोलीस झालाय आणि पोलीस झाल्यानंतर त्याने मिळवलेलं यश बघण्यासाठी ते पाहिजे होते. पण तुम्ही आम्ही किती धडका घेतल्या, तुम्ही आम्ही किती प्रयत्न केले, तरी आपल्या मर्जीने हे चालत नाही. पाखरासारखं निघून जावं लागतं, पाहुण्यासारखं निघून जावं लागतं, ज्याच्या मर्जीनं निघावं लागतं. हे जगातलं त्रिकालाबाधित सत्य आहे आणि त्या सत्याचं अंतिम नाव आहे विठोबा.
वक्ष अंगणी उतरते ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचनाच्या दोरी. वस्ती कर वस्त्याला प्रातकाळी उठून गेला. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित नाथांच्या 3 चरणाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी आजच्या कीर्तनाचा सार काढला. ते भगवंत बहुतेक हेच साधू संतांच्या वाट्याला हे आलं, तुमच्या माझ्या वाट्याला हे आलं. हे सगळं आयुष्य जगत असताना शेवटी तुम्ही आम्ही करावं काय? पक्षासारखं राहावं, पाहुण्यासारखं राहावं. बाप्पू, पक्षासारखं पाहुण्यासारखं एवढा वेळ घालवण्यापेक्षा नाथांच्या आजच्या अभंगाचा सार सांगायचा झाला विशाल बुवा, तर नाथांना आजच्या अभंगात एकच म्हणायचंय, समाधानी राहा. संपला विषय. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आज माणसाजवळ सगळं आहे, फक्त समाधान नाही. सगळं आहे, फक्त समाधान नाही. पण कोण समाधान आहे तेवढं सांगा. हा, ज्याच्याजवळ लय आहे ते समाधानी. असणारे समाधानी नाही तर नसणारे समाधानी नाहीत. ज्याचे विचार शांत झाले तो समाधानी. ज्याच्यावरती आचार विचाराचा कुठला परिणाम होत नाही तो समाधानी. ज्याला भरतीचा माज वाटत नाही, ओहोटीची लाज वाटत नाही तो समाधानी. निंदा केली तरी त्याला काही वाटत नाही आणि एखाद्याने स्तुती केली तरी काही वाटत नाही तो समाधानी. बहुतेक नाथांनी आजच्या अभंगात दुसरं काही नाही, तुम्हाला आम्हाला समाधानाचं सगळ्यात मोठं मर्म सांगितलं. बहुतेक तेवढं मर्म सर्वांनी लक्षात ठेवा. शक्य झालं तर अशा गोष्टीतून, अशा कार्यक्रमातून समाधानी राहायला शिकावं, एवढाच एक विचार घ्या. हाच विचार मांडण्यासाठी कदाचित मी तुम्हा सर्वांच्या समोर उभा होतो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी माझ्याशी संपर्क झाला आणि संपर्क करून त्यांनी मला ही तारीख दिली. आदरणीय जाफरबाईंनी संपर्क केला, त्याचबरोबर देवकादे परिवारातल्या अमोलदादांनी संपर्क केला. हट्ट केला, म्हणे महाराज एवढी सेवा तुम्हाला करावी लागेल. आता ह्या विशालबुवा ह्या अलीकडच्या महिनाभरातल्या सेवा बघितल्या, राजाभाऊ अलीकडच्या महिनाभरातल्या सेवा बघित्या. अधिक महिन्यामुळे थोडस तिथींचा क्षय झाला किंवा तिथे अलीकड पलीकडे झाला. विशाल बुवा अजून बी तुम्हाला मी सांगतो, जे पाठीमागं तुमच्या कीर्तनांची गती होती ती आता सध्या नसते. त्याला कारण अशी झाली, काही जणांनी वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम अधिक महिन्यातच घेतले. काही जण म्हणले ते 13 महिने होत आहेत म्हणले, पुढे घ्यायचं म्हणले. तेव्हा अजून एक महिना तुम्हाला हे असं स्थिरच चालावं लागेल. थोडं समजून घ्या, नीट बार काही नाही का. पण तरी सुद्धा गेल्या जवळजवळ 3 महिन्यापूर्वी आदरणीय जाफरबाईंनी फोन केला आणि ही सेवा माझ्याकडे दिली. जाफरबाईचं मनापासून आभार मानतो. त्या मदनवाडीमध्ये कीर्तन करत असताना मगाशी त्या वालचंद नगरच्या पलीकडं विशाल महाराज दाराडे भेटले, मृदंग घेऊन उभा होते. आता काय आम्हाला दिसले नाहीत, पण त्यांनी लगेच फोन केला गाडी पुढे आल्यावर. म्हणजे महाराज तुम्ही वालचंद नगरकडे निघालाय? हो म्हणलं. अहो म्हणे मी इथंच कोपऱ्यावर आहे. मी विचारलं तुम्ही कुठं निघाला? ते म्हणले मी निमगावला. ते म्हणले मी निमगावला निघालोय. मला त्यांनी विचारलंच नाही तुम्ही कुठे निघालाय. मी म्हणलं आम्हाला विचारा कुठे. नाही म्हणले तुम्ही मदनवाडीला चालला असता. बहुतेक ह्या परिसरामध्ये, ह्या गावामध्ये प्रत्येकाच्या वस्तीवर किमान एक तरी कार्यक्रम कीर्तनाचा मी केलाय. सरपंच साहेब, नाना, मला प्रत्येकाचं दुःख आता जवळून माहिती आहे. कुठल्याच्या म्हणजे पत्रकार साहेब कुणाच्या वाट्याला काय दुःख आलंय, कुणी काय दुःख भोगतंय. ते बाकी तुमचं वैभव, तुमची श्रीमंती तुमच्या जवळ आहे, पण त्या श्रीमंतीच्या बाजूला सुद्धा तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला एक छोटी सल आहे. तुमच्या शेजारी आदरणीय बुवा बसलेत, पण मी सोपं सांगेन, सगळं वैभव त्यांच्या जवळ आहे, पण वडील नसण्याचं दुःख त्यांच्या जीवाला आहे. आदरणीय नानांना पाठीमागल्या काही दिवसापूर्वी ते दुःख सोसावं लागलं. सरपंच साहेब, प्रत्येकाची मी असं वळीनं यादी सांगेन. मी मागाशी बोललो ना, ह्या पाहुण्यांनी भाऊ गमवलाय, तर आदरणीय भाऊंनी स्वतःचा मुलगा गमवलाय. प्रत्येकाच्या वाट्याला हे आलंय. फक्त आपल्या प्रत्येकाचं दुःख एका बाजूला ठेवा आणि आदरणीय अण्णांचं दुःख एका बाजूला ठेवा. तुम्हाला प्रत्येकाला आधार द्यायला एक ना एक शब्द आहे, आधार द्यायला काही ना काही, पण आमच्यासारख्याला बोलायला संधी आहे. एखाद्या व्यक्तीचा एखादा मुलगा गेला, आम्ही दुसऱ्याकडे बघून सांगेन की बाबा त्याच्याकडे बघून जगा. आज अण्णांबरोबर बोलत असताना मला एवढंच सांगावं वाटतं, भगवंत एका हाताने देतो, एका हाताने काढून घेतो. अण्णा, ह्या उतार वयामध्ये भगवंतानं तुमची एवढी परीक्षा नव्हतीच घ्यायला पाहिजे, पण तरी एक वाक्य तुमचा मुलगा म्हणून सांगतो, बारक काही नाही का. बहुतेक ह्या लेकरा बाळांवरती अजून जीव लावा. ह्या लेकरा बाळांनाच मोठं करून त्यांच्यामध्येच तुम्हाला तुमची लेकरं बघावी लागते.
आदरणीय बाळासाहेबांच्या मुक्तीसाठी मोक्षासाठी आपण काय करावं किंवा आपण आता प्रार्थना करावी असं राहिलं नाही बापू. मला स्वच्छ वाटतं ज्या दिवशी त्या आदेशच्या अंगावरती खाकी वर्दी असेल त्या दिवशी बापाच्या आत्म्याला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, बापाचा आत्मा शांत होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ही सगळी गोष्ट उभा मांडत असताना तुम्ही सगळेजण माझ्यासोबत उभा राहिला. सन्मान्य बापू तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. सन्मान्य माऊली महाराज तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. दीपक बुवा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. विशाल बुवा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. चला सगळ्याचं दुःख मांडता मांडता तो सिस्टमवाला बिचारा राहिलाच की, त्यांच्याही वाट्याला दुःख आलंच की. आई जाण्याचं दुःख गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांना भोगावं लागलं. मी बघितलं धाय मोकलून माणसं रडतायत गड्या. प्रत्येकाला देवाने थोडा ना थोडा ह्या बाबतीचा त्रास दिला एवढं मात्र निश्चित. रणगे साहेब हे सिस्टीमच्या बाबतीत तुमचा आभार मानतो. तथा आजच्याच कीर्तनातून तुमच्या माईच्या आत्म्याला देखील भगवंतांना चिर शांती द्यावी ही विनंती करतो. विनेकरी बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक. उजव्या बाजूला उपस्थित असणारे दोन्ही चोपदार आदरणीय राजाबाबा असतील, आदरणीय अमोल असेल, दोघांच्या चरणावर नतमस्तक होतो. कीर्तनासाठी उपस्थित असणारी हे लहान लहान लेकरं, अशी बरीच लेकरं सध्या माझ्याकडं शालेय शिक्षण घेत आहेत आणि वारकरी शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत वारकरी शिक्षण संस्था होती, पण नाना अडचण काय व्हायची, पोरं कीर्तनाला नेलं की त्यांची शाळा बुडायची आणि शाळेला लावली की मग कीर्तन बुडायचं. आणि ते मला काय तसं डोळ्यावर कातडं ओढून तसंच जगावं चालू द्या चाललंय असं काही वाटलं नाही. म्हणून मी त्याच्यावर उपाय काढला. आपली स्वतःची शाळा असावी असा एक विचार केला. मी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची मान्यता घेऊन आलो. अतिशय चांगल्या दर्जाची वारकरी शिक्षण संस्था तथा एक हायस्कूल संत बाळूमामा गुरुकुल नावाचं एक हायस्कूल मी उभा केलंय. मी बहुतेक मदनवाडीतले निरोप जाफरभाई करवी माझ्याकडे येतात म्हणून मी सुद्धा त्यांच्या करवी सगळ्यांना निरोप पोहोचवला होता. तुमच्या प्रत्येकापर्यंत मी तो निरोप पोहोचवला होता. धावपळीच्या ह्या सगळ्या जगण्यामध्ये तुम्हाला येता आलं नसेल, माझी विनंती आहे नक्की एकदा या. काय या मी काय उभा केलंय हे बघण्यासाठी येऊ नका. अशी एक शाळा आहे जिथं वारकरी शिक्षण संस्था आणि हायस्कूल एकत्र आहे. अशी ती महाराष्ट्रातली एकमेव आणि पहिली शाळा आहे जिथं संस्कार दिले जातील आणि पोरांना शाळा शिकवली जाईल. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतचे सगळं शेड्यूल माझं तयार आहे. एकदा फक्त काय चाललंय हे बघण्यासाठी तिथपर्यंत या. या लेकरांचे आशीर्वाद घ्या. अतिशय मनापासून मी त्या लेकरांच्या चरणावर नतमस्तक होतो. सदर कार्यक्रमाचं चित्रीकरण आदरणीय हिंद केसरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. त्यांचं मनापासून आभार मानतो. विशाल बुवा तुमच्या सहित सर्वांचं मनापासून आभार मानतो. भगवंताकडे प्रार्थना करतो देवा देवा नक्की काही नाही, शेवटी म्हाताऱ्या खांद्याला बळ दे आणि अजून जरी या परिवाराने कष्ट केलं तरी त्या प्रत्येकाच्या कष्टाला फळ दे एवढी प्रार्थना व्यक्त करतो. नाथांना विचारतो, नाथ या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल. नाथ बाबा सांगतात उपाय नाही, त्यालाच शरण जावं.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आरती धनराजा कैवल्य तेजा देवती धनराजा मानविया माझा आरती ज्ञानराजा भले ज्ञान जगी हिताने आदि पूर्णे ओंकार पांडुरंग नाव ठेविले प्राणी आरती धनराजा कैवल्य तेजा देवती धनसंत मनोहृदिला माझा आरती ज्ञानराजा बोले विश्व ब्रह्माची केले वाई मसन ठेवले आरती ज्ञानराजा महादेवतेजा देवती धनसंत मनोहृदिला माझा आरती धनराजा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंदमूर्ती पाय दाखली अम्मा लागले सागराचा वाचार तारीने नवजोबाचे आभंकरची रे रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले स्वामी सद्गुरु धर्मा सच्चिदानंदमूर्ती पाय दाखली अम्मा मागणी ते एक तुझ प्रती आहे संता सुनरवी आणि गरजे काही न मागते कामने आता देवी पायी चढाती नरवी हेची माने गरजे काही न मागते देव पंढरी कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ आज या ठिकाणी देवकाते कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन हरिभक्तीपरायण अमोल महाराज सूळ यांनी कैलासवासी बाळासाहेब कुंडलिक देवकाते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं सुश्राव्य असं कीर्तन केलं. त्याबद्दल देवकाते कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे ऋण व्यक्त करतो, सर्व उपस्थितांचे ऋण व्यक्त करतो आणि सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो, कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ